हॅलो फ्रेंड्स, आज मी बेसिक ब्युटी पार्लरचा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये काय काय शिकवलं जातो, तो कोर्स किती दिवसांचा असतो, त्याच्यामध्ये फी किती असते आणि प्रॅक्टिससाठी जे सामान असतं ते कोणाचं असतं, ह्या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला कंप्लीट शेअर करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच करा, कुठेही स्किप करू नका, नाहीतर तुमच्या लक्षात येणार नाही। बघा, बेसिक ब्युटी पार्लरचा कोर्स आहे, त्याच्यामध्ये जो सिलेबस असतो तो मी आता तुम्हाला सांगत आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं असतं ते थ्रेडिंग म्हणजेच ॲब्रोज कशी करायची, त्याच्यानंतर फेशियल मध्ये मसाज स्टेप कशा असतात, फेशियल करताना काय काळजी घ्यायची, फेशियल केल्यानंतर काय काळजी घ्यायची, ह्या सगळ्या छोट्या गोष्टी तुम्हाला ह्या बेसिक कोर्स मध्ये शिकवले जातात। त्याच्यानंतर ब्लीच मध्ये काय काय केलं जातं, त्याचं क्वांटिटी किती घेतली जाते, त्याच्यानंतर घरी आपण जे ब्लीच करतो आणि पार्लर मध्ये जे ब्लीच करतो त्याच्यामध्ये काय फरक असतो, त्याच्यानंतर वॅक्स मध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात, ते तुम्हाला या बेसिक कोर्स मध्ये शिकवले जातात। त्याच्यानंतर बेसिक कोर्स मध्येच तुम्हाला वॅक्स केल्यानंतर काय काळजी घ्यायची, वॅक्स करताना काय काळजी घ्यायची आणि केल्यानंतर काय काळजी घ्यायची, या सगळ्या गोष्टी यामध्ये कव्हर केल्या जातात। त्याच्यानंतर हाताच्या पायांची बोटांची नखं, त्याच्यानंतर हाताच्या व पायाच्या बोटांची नखं आणि त्याच्यानंतर त्या नखांची काळजी कशी घ्यायची, म्हणजेच मॅनिक्युअर आणि पॅडिक्युअर, ह्या गोष्टी ह्या क्लासमध्ये कव्हर केल्या जातात। त्याच्यानंतर हेअर्स जर तुमचे डॅमेज झाले असतील, ड्राय झाले असतील, तर त्याला पोषण कसं द्यायचं आणि हेअर स्पा कसा करायचा, ह्या सगळ्या गोष्टी या बेसिक ब्युटी पार्लरचा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये शिकवले जातात। त्याच्यानंतर साड्यांचे वेगवेगळे प्रकार असतात, 5 साड्यांचे वेगवेगळे प्रकार मी तुम्हाला या बेसिक कोर्स मध्ये शिकवत असते। त्याच्यानंतर 5 प्रकारच्या हेअरस्टाईल असतात, हेअरस्टाईल स्वतःची स्वतः कशी करायची आणि जर आपल्याला दुसऱ्यांची करायची असेल तर कशी करायची, ह्या 5 हेअरस्टाईल मी तुम्हाला या कोर्स मध्ये शिकवत असते। त्याच्यानंतर जे येतं मेकअप, आता मेकअप मध्ये पण आधी स्वतःचा मेकअप आपल्याला करता यायला हवा आणि स्वतःचा मेकअप केल्यानंतर आपण दुसऱ्यांचा मेकअप कसा करायचा याचं देखील तुम्हाला मी याच्यामध्ये नॉलेज देत असते। त्याच्यानंतर मेकअप करताना काय काळजी घ्यायची आणि केल्यानंतर काय काळजी घ्यायची, मेकअप करताना काय काय प्रॉब्लेम्स येतात, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या बेसिक कोर्स मध्ये शिकवत असते। त्याच्यानंतर 5 प्रकारचे हेअर कट असतात, बघा कोणतेही 5 प्रकारची जी बेसिकची हेअर कट असतात मी तुम्हाला या क्लासमध्ये शिकवत असते। बेसिक ब्युटी पार्लरचा कोर्स जो आहे तो 45 दिवसांचा असतो, 45 दिवस म्हणजे 1.5 महिन्यांचा हा कोर्स असतो। 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात आणि प्लस हँड्स ऑन प्रॅक्टिस दिली जाते। हँड्स ऑन प्रॅक्टिस दिल्यानंतर तुमचं कायमस्वरूपी ते लक्षात राहतं, म्हणजे जेव्हा आपल्या हाताखालून जातं, जेव्हा आपण स्वतः करतो त्यावेळेस आपल्याला एक वेगळाच कॉन्फिडन्स निर्माण होतो आणि त्याच्यानंतर आपल्याला कुठलीच गोष्ट अवघड वाटत नाही। त्याच्यासाठी हँड्स ऑन प्रॅक्टिस दिली जाते, मेकअपची असू दे, वॅक्स किंवा ब्लीच, फेशियल काही असू दे, हेअर कट असू दे, तुम्हाला हँड्स ऑन प्रॅक्टिस दिली जाते। आता लवकरच बघा आपल्या ह्या बॅच बेसिक ब्युटी पार्लरच्या बॅच जी आहे ती चालू होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ बघत जा, व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे जेणेकरून मी काय जे नवीन अपडेट तुमच्यासाठी आणत जाणार आहे ते तुम्हाला लवकरात लवकर कळतील आणि पटकन तुम्ही त्या क्लासला जॉईन होताल आणि तुमच्या स्वतःच्या पायावर तुम्ही उभं राहताल, म्हणजे तुम्ही 2 पैसे कमवताल याचं नॉलेज तुम्हाला मी देणार आहे आणि स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं आणि पुढं आपल्याला जे ब्युटीचं जे कोर्स आहे त्याच्यामध्ये पुढे काय काय असतं हे सगळ्या बेसिक टू ॲडव्हान्स सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ह्या चॅनलवर पुरवत असते। त्याचबरोबर जे ॲडव्हान्स जे काय नवीन पार्लरमध्ये येतं त्याचं ज्ञान सुद्धा तुम्हाला ह्याच चॅनलवर बघायला मिळत असतं, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करा, जेणेकरून तुमच्यासोबत त्यांनाही फायदा होईल। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन इन्फॉर्मेशन घेऊन, तोपर्यंत टाटा, बाय बाय।